वेलकम टू डे 7 ऑफ 21 डेज डाएट सिरीज. आणि या मल्टीव्हिटॅमिनबद्दल बरेच जणांनी विचारलं होतं, सो आजच्या ब्लॉगमध्ये मी ते एक्सप्लेन करते. सकाळी सुरुवात झाली या वॉर्म वॉटर प्लस शिया सीड्सने. त्यानंतर घरातले कपडे वाळू टाकायचे बाकी होते, ते वाळू टाकून घेतले. ब्रेकफास्टमध्ये आज होतं 2 मूग डाळीचे डोसे प्लस मँगो चटणी. त्यानंतर लंचची प्रिपरेशन केली. लंचमध्ये आज होती दलिया खिचडी आणि त्यामध्ये भरपूर सारे व्हेजिटेबल्स. सोबतच रोशनला ऑफिसला जायचं होतं, तर स्नॅक्समध्ये त्याला मखाना, एक लाडू प्लस थोडेसे ड्रायफ्रुट्स दिले होते. त्यानंतर मी छान अशी फ्रेश झाली आणि फ्रेश झाल्यावर मी रेडी होताना आता माझ्या मॉर्निंग स्किन केअर रुटीनमध्ये सध्या मी हे सिरम यूज करते आहे. म्हटलं तुमच्याशी शेअर करावं. तुम्हाला ही लिंक हवी असेल तर खाली कमेंट करा. त्यानंतर लंचमध्ये आज होती दलिया खिचडी प्लस सॅलड आणि तेवढ्यातच माझं एक पार्सल आलं होतं, ते ओपन करून बघितलं. यामध्ये पाय पुसण्या होत्या आणि त्याची क्वालिटी एकदम मस्त आली होती. आणि मग जेवण झाल्यावर मी रोज माझं मल्टीव्हिटॅमिन घेत असते. याबद्दलचे बरेच प्रश्न होते की हे डॉक्टरांनी दिलेलं आहे का, तर नाही, मला हे डॉक्टरांनी सजेस्ट केलं नाहीये. मी बरेच वर्ष झाले हे घेते आहे आणि आपल्या बॉडीला सुद्धा याची खरंच गरज आहे, कारण जेवणात पाहिजे ते सगळे व्हिटॅमिन्स आपल्याला मिळत नाही. पण तुम्ही कुठलीही मेडिसिन घेण्याआधी आपल्या डॉक्टरांना एकदा नक्की कन्सल्ट करा. त्यानंतर रोशन ऑफिसला निघाला. अनायाला जेवणामध्ये आज मूग डाळीची खिचडी केली होती. दुपारी थोडीशी भूक लागली होती म्हणून हा एक लाडू खाल्ला. स्नॅक्स मध्ये एक ऍपल घेतलं होतं. अनायाला इथे दही खाण्यामध्ये बिझी केलं. रोशन घरी आला होता म्हणून मी निघाली होती आता माझ्या रनिंगसाठी. पिरियड्समुळे 3-4 दिवसाची गॅप पडली होती आणि आज बिलकुल एनर्जी वाटत होती रनिंग करण्यासाठी, तरी सुद्धा होईल तेवढी रनिंग करून घरी आली. येताना मी पनीर घेऊन आली होती, कारण आज जेवणामध्ये पनीर होतं. त्यानंतर रोस्टेड पनीर बनवलं, पालक सूप बनवलं होतं. मला अपेक्षा नव्हती की इतकं छान लागत असेल, पण पालक सूप एकदम ऑसम झालं होतं. त्यानंतर मला वेळ होता म्हणून तूप बनवायला घेते. असे मस्त लोण्याचे गोळे बनवून इतकं सारं छान तूप निघालं होतं. आणि नाही म्हणता म्हणता मी इतके स्टेप्स आजही कंप्लीट केले होते आणि त्यासोबतच संपवला आजचा दिवस. माझी वेट लॉस जर्नी अशीच फॉलो करण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका. बाय बाय.